राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह पुणे, नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर। 2 ते 3 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू। 247 नगर परिषदांमध्ये 125 नगराध्यक्ष पद महिलांसाठी तर 147 नगर पंचायतीमध्ये 73 महिलांसाठी राखीव। सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न। आरोपी वकील राकेश किशोर पोलिसांच्या ताब्यात। गंभीर घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा गवईंना फोन। विचारपूस करून निषेध व्यक्त। कफ सिरपमुळे तब्बल 16 लहान मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क। विषारी कफ सिरपची तपासणी करण्याचे निर्देश। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या घटनेनंतर प्रशासनाला जाग। बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला। 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार तर 14 नोव्हेंबरला निकाल लागणार। झी 24 तासच्या फक्त लढ म्हणा मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान। सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये अशोक सराफ, महेश मांजरेकरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार। नेत्रदीपक कार्यक्रमाला अनेक कलाकारांची उपस्थिती। लवकरच झी 24 तासवर प्रक्षेपण। सोने चांदीच्या दराची विक्रमी झेप। सोन्याची किंमत प्रति तोळा 1,23,000 तर चांदी तब्बल 1,57,000च्या वर।